तर गाईज सो माशी कटिंग करून आलेला आहे. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज तुम्हाला दाखवतो गाईज रात्री ना इतका पाऊस झाला ना. रात्रीची स्क्रिप्ट टाकायची होती पण रात्री 12-1 वाजता म्हणलं जाऊ द्या. ब्लॉगची एडिटिंग पण केली मी. तर बघू शकता गाईज किती हे पुरं भरलेलं आहे. वा किती मस्त. हे काड्या किड्या चट भरून गेले. हे पुरं पाणी पाणी. हे बघा गाईज तर हे डबकं तर असं वारवादन असं गोल 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 भिंगत होतं. तर ते असं इतकं पाऊस आणि याच्यामध्ये आता ऊन आलेलं आहे गाईज. कुठे ऊन ओ हा ये काय मस्त. सो गाईज रात्री ना एकदम असा जबरदस्त पाऊस झाला ना. काय सांगा तुम्हाला. इकडे दाखवतो पण. तर बघू शकता का जे पूर्ण भिजलेलं आहे. आतमध्ये पण भिजला असेल. बघू शकता गाईज पूर्ण भरून हे वल्ल अजून पण वल्ल जाईल. वल्लच इथे अजून ब्लरच येत आहे तरी. अरे यार किती भरले ना. मस्त ऊन येत आहे गाईज. अरे पाणी तर अजून पण येत आहे. हे बघा चला मंदिराकडे मी तर अजून तोंड धुतलं आंघोळ पण नाही केलेली. चला मग तिकडे मंदिराकडं. ते पाऊस गाईज बघा इथं किती झालेलं आहे. काड्या गिड्या चढ भेटलेलं आहे. हे बघा काय झालं आपण मंदिराकडे. बर या नाल्या नुल्या चढ भरले गाईज. वर असं हे पुरा पाणीच पाणी. नवीन रोडला पाणी गेलं रे आपल्या पावसाचं. हे बघा गाईज किती पाऊस झाला. पेते गाईज चहा पितो आता. गाईज आता आलेलो आहे मी मंदिराकडून पण घरी. चहा पण पेलेले आणि थोड्या टायमातच आता आंघोळ करू. आंघोळ पण नाही केली अजून. चहा पिली आत्ताच. इतका पाऊस झाला ना वारा वादन. आणि त्यात आमची खिडकी उघडीच असते ना. हे बघ कच झालं एकदम घुळमुळ. हे बघ कच झालेलं आहे गाईज. या अरे 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 असं झालं गाईज बघू शकता. चला आता गाईज आंघोळ करतो फास्ट. म्हणजे पहिलं आंघोळ मग जो बाहेर. चला मग आंघोळ करतो पहिलं. शिव म्हणाला गाईज आता परत आता मी ओमतो त्यांच्याकडे. वय लवकर सांग ऐक काय घरी आंघोळ करण्या अगोदर काय घरी पाणी तापत आहे माझं तुझं लयच करताय आपण असं म्हणलं तर हट हॅप बघ तेरी. गाज कालचा पाऊस ना एकदम साफ जबरदस्त झाला ना. हे पुरं पत्रा मत्र पुरं भरून गेली पावसानं. लिंब तर पुरं हे झाला असं. ये पाऊस असं जाऊ या. ओ बाई जोडी पाहिजे आवाज असले रे. त्यांना थंडी लागत असं. तर काय वर आलेली आहे मी त्यांच्याकडच्या बुराट आली. आता डुचकी लिंबावरचं प्रॉब्लेम चल काय बरं ना. पायात चप्पल नाही ना. आण चप्पल तर जाऊ दे नंतर जाऊ नंतर. ओ भाई पक्क्यात ए रवजी तर द्वार आहे गाईज. दृश्य का खात्री दिस राहते इकडे बाय. मस्त लिमन घे या. धान्याला मी फोन द्याल तर धान्या कस करू आला असा त्या सप्त्याच्या ब्लॉकमध्ये. मला आज वाटत होता बोला. ओ भाई पत्र शिवम त्यांचं जुनं घर टूर देईल ना पुरं द्यायला पुरं. तर याचं पण ब्लॉग मग तू ब्लॉग आहे. तो ब्लॉग स्क्रीनशॉट काढतो डायरेक्ट असं ते पुढं लावून देतो. म्हणजे कसं तर याचा ब्लॉग पाहिला की ती येत नाही तो काल तसं करून देतो. काय याचा ब्लॉग पण बघा. आणि इकडे जोडी बाग कशी बसलेली आहे. काय राहतात आपण बसू असं
कसे मग असंच बसू आपण. चला ये आंघोळ करतो मी. शिवाय तू आता आंघोळ केली, मी आंघोळ करतो काय चला. तर काय आपण आंघोळ करून रेडी झालेली. चला आता आपल्याला बाहेर जायचं आहे. चला मला माझी त्याच पाहिजे मला सो काय आता डबल एकदा आमच्या गल्लीमध्ये माकडाची एंट्री. चिल्लीतल्या लागला काय तिला पप्पाला बोलली ते दुसरं त्याच्या पप्पाला बोलते म्हातारा का बसलं पाहिजे गोळ माग चिल्ली पाहिजे त्याची वाटत इकडे म्हणतात ते या सोबत आणखीन एक कोणी असतं ना लोक होते दोघं. अरे शब्द धरून ते अरे या अरे बाप रे अरे अरे काम रे यार वाह खेल खेल देखो खेल 10 रुपये खेल 10 रुपये खेल या उल्टी कमाल एक आ गए भाई उधर से. ओ भाई का चढलं पाहिजे पडशी अरे पडशी नाही ते बोले अरे मला मस्त रे ते बोल द्या हा तिकडे गेल ते बारीक पाहिजे त्या सोबत आणखी पाहिजे चपात्या चपाती चपात्या पडून पोहा आता काल इथं मी चपात पाहतो इथं आम्ही घरीमध्ये इकडे लांब लपत आहे. ओय डबल एकदा आठ रे ओ या आठ रे ये अरे बाप काय कहते रे यार ये ते आटकून वर घेतलं वर का अरे खाली आलो मला जागा तुई जयंती चप्पल घेऊन खाली आले दारे कांगर येणार होते जमत नाही त्याला खाली का चिल्लीले मस्त केवरील पण आता बाहेर एकदा शिवट कुठे चिल्ली डबल अटकली होती आठ रे अरे पाईपला टकलं ते उसको घेऊन ते अन्य अन्य बाटली भिडली बाट झाले तिकडे बावळ वरती लय बारीक खेळ आले रे शो अरे 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 वायर कोण असते ते कोणाचं काय माहिती शेपूट तुमचं वाटतं शिव येते हो ते शेपटी बघत धरून त्याच्या शेपटीचं वर त्याच्या शेपटीला शिवे तू हात काढ धरली त्या शेपटी तोंडात धरली त्याला अरे 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 ते आज त्याला वाटतं मी काहीतरी धरलंय गाईज आता बॉम्ब आणले आम्ही दाखव बॉम्ब दाखव बॉम्ब दाखव तू बॉम्ब दिन दाखव याच्या ब्लॉक मध्ये माकडाजवळ पळून जाय म्हणून या ना म्हण घरी जा माकड उठणार आता माकड उठणार माकड हे गाय तिथे बसले सावलीला बसेल माझ्या तिपरी आधी चिल्लेले वार घेत होते आता असे वळलं त्यांना ते आता नाकारे नाकारे करत रे बसले ते आरामात चिल्ली गेली आता ते बॉम्ब फोडायचे आता ते पळून जाईल बॉम्ब फोडत नाही बाप पुढे भेटणार पळ पळ
लेकर घाबरल्या अजून आहे पळले काहीच पुरे अरे आलो बाय बाय गाईज पूर्ण शो संपलेला आहे. माकडे इकडे पळून लावले. चला आता जेवण करतो पहिलं. चला मग सगळं आता जेवण गिवण करून चाललेलं आहे आम्ही आता लॅबमध्ये हे असं काय राहिलं मला जाऊया मस्त लवकर लवकर. जेवण झालं फुल. शिव जेवण केलं का? हो 9:30 वाजता जेवायच्या आधीची चला काय जातं लॅबमध्ये भेटा बोल. तर आलो जायचं आपल्या स्वामी विवेकानंदा अभ्यास केंद्र गोलाडाव इथे करू अभ्यास. आता माझा लेक्चर चालू. चला पाहिलं आपण निघालेलो आहे घराकडे अभ्यास बिभ्यास करून. चला मग घरी. आता कटणीला चाललेलो आहे मुलेट मारायला. चला मग कटणी दुकानात भेटू काय आपण आता. तर गाईस सो माशी कटिंग करून आलेला आहे आणि शुभम आत्ताच भेटला मला. कटिंग म्हणजे अंगी करणार गाईस. तो पण करणार काय हिशोब तू कोण आला मी तुला म्हणणार होतो तिथंच. अरे मला ध्यानातच नाही ना. दाख तो बंद केली काय? बंद केली? चालू आहे. तर काय अशी कटिंग केली. कटिंग दाखव. बा इथून मुलेट हो ये कसं दिसू राहिलं करले भारी दिसत दाखव माहिती. तर अशी कटिंग केलेली काय मी या ब्लॉकमध्ये फक्त 2दाच कटिंग केलेली आहे मी. एकदा ही आणि एकदा माग असेच कारण तोंडात केस गेली. चला गाईज आता घरी भेटतो तुम्हाला. त्या अगोदरी बघून घ्या. तू शिवाय खरं करणार आहे तर घरी चला आता. तर गाईज मी आलेलो आहे आता कटिंग करून. म्हणजे इथून तुम्हाला हे दाखवलं मी कशी झाली कशी नाही. ब्लॉगची एंडिंग इथूनच करतो. आय होप हा ब्लॉग आवडला तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर द वॉचिंग. बाय बाय.